बीड जिल्ह्यातील सर्वात मोठं जे धरण आहे ते माजलगावमध्ये आहे आणि याच माजलगाव धरणावरती आपण आहोत। या माजलगाव धरणामध्ये आत्तापर्यंत जे पाणीसाठा आहे तो 16% आहे आणि अक्षरशः जो मागच्या महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जो पाऊस झाला होता त्या पावसामुळे काहीसा परिणाम इथे झालेला नाही आणि जो पाणीसाठा इथे व्हायला पाहिजे होता तो नाही। गेल्या वेळेस जवळपास 90% धरण भरलं होतं। अर्धा पावसाळा आता संपत येत आहे तरी देखील हे धरण आता 16% वरती आहे आणि जिल्ह्यातील दोन मुख्य शहरं म्हणजे एक बीड शहर आहे ते याच धरणातून त्या शहराला पाणी पुरवठा होतो आणि तिथल्या नागरिकांना पाणी पिण्यासाठी हे पाणी पुरवठा होतो। आणि दुसरं म्हणजे जे माजलगाव शहर आहे याच धरणाच्या चिटकून हे शहर आहे आणि या देखील शहराला या धरणातून पाणी पुरवठा केला जातो आणि इतर जे पाणी आहे जे शेतीसाठी इथं दिलं जातं आणि आज अशी परिस्थिती आहे या धरणावरती की जे 16% पाणी आहे आणि या धरण साठ्यामध्ये आता वाढ कधी होईल। जो पाऊस आहे तो अद्याप पावसाने दडी मारली आहे आणि जसा पाऊस हवा आहे शेतीसाठी असेल किंवा धरण भरण्यासाठी असेल तो तेवढ्या पटीचा पाऊस पडलेला नाही आहे। जी पाऊस पडला तो आत्तापर्यंतचा असा होता की तो छोटी मोठी जी धरणं आहेत ती भरली गेली आणि याच ठिकाणी आता जे धरण 100% भरण्यासाठी पाऊस आवश्यकता पाहिजे तेवढी नाही आहे आणि यामध्ये जायकवाडीच्या धरणातून देखील पाणी सोडण्यास आता सुरुवात झाली आहे। त्यामुळे या धरणच्या पाणीसाठ्यात आता हळूहळू वाढ व्हायला सुरू झाली आहे। बीड जिल्ह्यातील सर्वात मोठं जे धरण आहे ते माजलगावमध्ये आहे आणि याच माजलगाव धरणावरती आपण आहोत। या माजलगाव धरणामध्ये आत्तापर्यंत जे पाणीसाठा आहे तो 16% आहे आणि अक्षरशः जो मागच्या महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जो पाऊस झाला होता त्या पावसामुळे काहीसा परिणाम इथे झालेला नाही आणि जो पाणीसाठा इथे व्हायला पाहिजे होता तो नाही। गेल्या वेळेस जवळपास 90% धरण भरलं होतं। अर्धा पावसाळा आता संपत येत आहे तरी देखील हे धरण आता 16% वरती आहे आणि जिल्ह्यातील दोन मुख्य शहरं म्हणजे एक बीड शहर आहे ते याच धरणातून त्या शहराला पाणी पुरवठा होतो आणि तिथल्या नागरिकांना पाणी पिण्यासाठी हे पाणी पुरवठा होतो। आणि दुसरं म्हणजे जे माजलगाव शहर आहे याच धरणाच्या चिटकून हे शहर आहे आणि या देखील शहराला या धरणातून पाणी पुरवठा केला जातो।